हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो आज आपण पुन्हा एका रविवारी पुन्हा एका मिसळ प्लेसवर आलेलो आहे. आणि येस, ही प्लेस थोडी जुनी आहे, म्हणजे थोडी 1 वर्ष झाला असेल, पण मी आज आलेलो आहे. सो माझ्यासाठी तर फर्स्ट टाइम आहे. मी विचार केला की आपल्या व्ह्युअर्सलाही ती दाखवूया. येस, मी आलेलो आहे हॉटेल विठ्ठलाला मिसळपाव खाण्यासाठी, जे पेठ रोडकडे आहे. रामशेज किल्ल्याजवळच आहे हा स्पॉट ऑलमोस्ट. सो तुम्हाला थोडंसं असं लॉंग ड्राईव्ह करून किंवा असं निसर्गाच्या वातावरणात जायचं असेल तर तुम्ही नक्की या मिसळला व्हिजिट करू शकताय. सो बघूया इथं वातावरण कसं आहे किंवा टेस्ट कशी आहे, तुम्हाला सांगतो. स्टे ट्यून. सो फर्स्ट ऑफ ऑल हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. या वर्षाचा पहिला रविवार होता, मग मी विचार केला की आपण आपला रविवार हा आपल्या मिसळ स्पॉटने सुरू करू. मग तो मिसळ स्पॉट असा पाहिजे की जिथं आपण याआधी कधी गेलेलो नाही आहे. सो आम्ही थोडासा विचार केला आणि नंतर विठ्ठला मिसळला जाण्याचं ठरवलं. सो पेठ रोडपासून अगदी ऑलमोस्ट रामशेजला पोचल्यानंतर एक राईट टर्न येईल तुम्हाला. तिथं मोठा बोर्ड आहे आणि तिथून मध्ये गेल्यानंतर हार्डली 100 मीटरनंतरावर त्यांची ही अशी प्रशस्त पार्किंग. खरं तर वातावरण खूप सुंदर होतं, त्यामुळे अजून छान वाटत होतं आम्हाला त्यांचा तो ॲम्बियन्स. सो ओव्हरऑल कॅम्पसचं जे वातावरण होतं त्यांचं खूप सुंदर असं बनवलेलं होतं आणि असं मिक्स होतं, म्हणजे विलेज फिलिंग पण होती, मॉडर्न फिलिंग पण होती. सो एक कॉम्बिनेशन वाटत होतं. आणि ते नारळाचे झाडं वगैरे असल्यामुळे असं थोडंसं नाशिकपेक्षा थोडं लांब आल्यासारखंही फिलिंग येत होतं. आणि मध्ये गेल्यावर तुम्हाला अशी महाराष्ट्रीयन वाईबसुद्धा येईल, कारण तिथे तुळशी वृंदावन, विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीसुद्धा ठेवलेली आहे. हे काही संगीताचे वाद्य तिथे ठेवलेले आहे. सो ओव्हरऑल एक ॲम्बियन्स चांगला करण्यासाठी त्यांनी सगळे एलिमेंट्स तिथं वापरलेले आहे. सो मी म्हणेल की ॲम्बियन्सला 10 on 10 मार्क्स. आणि आम्ही मग आमची मिसळ ऑर्डर केली होती. सो मिसळ आली आणि इथे जवळपास 110 रुपये आहे आत्ताच्या परिस्थितीत मिसळ. आणि टेस्ट म्हणाल तर चांगली वाटली मला. म्हणजे सध्या नाशिककरांना मिसळ ही खूप कॉमन झाली आहे, पण टेस्ट वाईज ज्या चांगल्या आहे तिथेच जावंसं वाटतं. सो मी सजेस्ट करेल की इथं टेस्ट पण चांगली होती. आणि त्याच्याच बॅक साईडला हा लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर गोष्टी होत्या इथे, म्हणजे त्या रेसिंग बाईक्स म्हणा किंवा रेल्वे, टॉय ट्रेन, ट्रॅम्पोलिन. सो ओव्हरऑल एक प्रॉपर पिकनिक स्पॉट म्हणा किंवा संडे स्पॉट म्हणा, तुमच्या फॅमिलीसाठी, फ्रेंड्ससाठी गेट टुगेदर करण्यासाठी मला असं वाटतं की एक चांगला ऑप्शन या ठिकाणी आपल्या नाशिककरांना इथे अवेलेबल आहे. कारण आजकाल नाशिककरांसाठी मिसळ ही फक्त मिसळ राहिलेली नाही, तो एक एक्सपिरियन्स बनलेला आहे. उसाच्या रसाचं सुद्धा तुम्हाला तिथे अवेलेबल आहे. आणि त्यांच्या बाजूलाच विठ्ठला बर्ड पार्क पण आहे, ज्याची फी 50 रुपीज पर पर्सन आहे. ज्यांना पक्ष्यांबद्दल आकर्षण आहे, पक्षी आवडतात बघायला, ते इथे व्हिजिट करू शकतात. सो ओव्हरऑल मी म्हणेल की हा एक प्रॉपर पिकनिक स्पॉट आहे नाशिकमध्ये. सो तुम्हाला कुठल्याही संडेला या कुठेही पिकनिक स्पॉट जवळचं जावंसं वाटलं तर तुम्ही नक्की याचा ऑप्शन कन्सिडर करू शकतात. सो कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.